ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कृषी विभागाच्या वतीने आज ठाणे शहरात कृषी दिन आणि कृषी संजीवनी मोहीम या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पाताई पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कृषी संजीवनी मोहीम अतिशय प्रभावीपणे राबवली जात आहे. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम या निमित्ताने घेण्यात आला, अशी माहिती देखील यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतीला आधुनिकतेची जोड दिली आणि त्यामुळेच पूर्वी ज्या जिल्ह्यामध्ये केवळ भात शेती आणि नागलीची शेती होत असे, आज त्या ठिकाणी अनेक विविध प्रकारची पिकं घेतली जातात. याकडे देखील पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधलं. भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. शेतीला आधुनिकतेची जोड दिली जाईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपन्न बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं देखील यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. वसंतराव नाईक साहेबांची जयंती आहे आणि त्या जयंती दिनानिमित्त आपण दरवर्षी कृषी दिन म्हणून साजरा करत असतो आणि या कृषी दिनाच्या मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. शेतकऱ्यांना अनेक चांगले प्रगत शेतकरी जे आहेत त्यांनी शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीबरोबर आधुनिकतेची जोड दिली आहे आणि कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन नवीन जाती या ठिकाणी नवीन नवीन प्रकारची शेती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जिल्ह्यामध्ये केला आहे. त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ठाणे शहरातील 80% CCTV कॅमेरे बंद आहेत, असा धक्कादायक आरोप करत आज भाजपच्या महिला आघाडीने आंदोलन केलं. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच हे आंदोलन करण्यात आलं. ठाणे शहरात महिला सुरक्षित नाहीत. 3 हातनाका येथील घटना त्याचंच प्रतीक आहे. त्यामुळे CCTV नसल्याने या घटना होत असल्याचं महिला अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी सांगितलं. ठाण्यातील CCTVची निगा देखभाल करणारी कंपनी काम करत नाही. त्यांचं कंत्राट काही महिने संपलं असून नवीन कंत्राट देखील देण्यात आलेलं नाही. त्यामुळे 80% CCTV सध्या बंद आहेत. ते लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी केली. यावेळेस त्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांची देखील भेट घेतली. स्मार्ट सिटी आहे का? कारण गेल्या अनेक वर्षात आपण बघतोय करोडोंचे प्रोजेक्ट्स या सिटीमध्ये आणले जातात, पण त्या प्रोजेक्टचं पुढे काय होतं ह्याची ठाणेकरांना कल्पनाही नसते. ते प्रोजेक्ट मेंटेन कसे केले जातात हे कोणालाही माहीत नाही. म्हणजे फक्त कागदापुरते हे प्रोजेक्ट्स येतात. जसं बॉलिवूड पार्क असेल, थीम पार्क असेल, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणजे CCTV कॅमेरे. 4 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले 10 करोड रुपये खर्च करून. आणि तुम्ही त्या CCTV कॅमेऱ्याचा जर क्वालिटी बघाल, अत्यंत खालच्या दर्जाचे कॅमेरे आहेत. म्हणजे हे पोलिसांकडनं आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस जेव्हा CCTV फुटेज मागतात त्याला ते मिळत नाही, कारण बऱ्याचशा ठिकाणचे कॅमेरे बंद आहेत. ठाणे शहरामध्ये काल 3,481 कोरोना टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 106 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरामध्ये कालच्या एका दिवसामध्ये 127 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालच्या दिवशी 3 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाणे शहरातील कोविड मृत्यूंची संख्या आता 2010 पर्यंत पोहोचली आहे. शहरामध्ये सध्या 987 एवढे पॉझिटिव्ह रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. शहरामध्ये काल कोविडमुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 2 पुरुष असून एका महिलेचा समावेश आहे. यामध्ये मृत्युमुखी पडलेले 2 नागरिक हे 40 ते 60 वर्ष वयोगटातले असून एका ज्येष्ठ नागरिकाचा कोविडमुळे काल मृत्यू झाला आहे.
आयुश्री गायनोकॉलॉजी क्लिनिक करिअर विजनसह सादर करीत आहे 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदिक मसाज थेरपी कोर्स. इथे शिकवले जातील 9 प्रकारचे आयुर्वेदिक मसाज तसंच केरळीय कालरी मर्म मसाज. प्रत्येक बॅचमध्ये केवळ 5 विद्यार्थी. या कोर्स नंतर आपण सुरू करू शकाल स्वतःचा व्यवसाय. तसंच तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून अनेक करिअर अपॉर्च्युनिटीज. आजच संपर्क साधा या क्रमांकांवर. आयुश्री गायनोकॉलॉजी क्लिनिक ठाणे. गुडघेदुखीला आता करा कायमचा रामराम, कारण जितो ठाणे विभाग श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप जे आशर कार्डियक सेंटरच्या वतीने राबवण्यात येत आहे ऑर्थो वेलनेस ड्राईव्ह. या ड्राईव्ह अंतर्गत 108 रुग्णांवर गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अतिशय नॉर्मल दरामध्ये करण्यात येतील. त्यामध्ये सिंगल गुडघे प्रत्यारोपणासाठी 1,08,000 आणि 2 गुडघ्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आकारण्यात येतील केवळ 2,08,000 रुपये. लक्षात ठेवा, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. कॉल श्री महावीर जैन हॉस्पिटल, जितो विभाग ठाणे. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. नमस्कार. आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आदिती पाटील. डॉक्टर आदिती पाटील या ठाणे शहरातील डेंटिस्ट म्हणून त्या काम करत आहेत आणि या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्याचं काम देखील त्या करत आहेत. डॉक्टर आदिती पाटील यांनी नुकतंच स्वतःचं एक अत्याधुनिक अशा प्रकारचं क्लिनिक ठाणे शहरातील नौपाडा परिसरामध्ये सुरू केलेलं आहे आणि आज या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहोत की डेंटिस्ट्री हा जी संपूर्ण स्ट्रीम आहे याच्यामध्ये आज काय बदल घडत चाललेले आहेत, काय अत्याधुनिकता येत चाललेली आहे, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर आदिती पाटील यांनी 2012 साली आपलं डेंटिस्ट शिक्षण कंप्लीट केलं. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रातलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि स्वीडनमध्ये जाऊन त्यांनी 1 वर्षाची फेलोशिप केलेली आहे. डॉक्टर आदिती पाटील, सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न तुम्हाला की मौखिक आरोग्य अर्थात ओरल हायजीन, ओरल हेल्थ याला आज किती महत्त्व प्राप्त झालेलं आहे, काय सांगाल? सगळ्यात पहिले मला सांगायला आवडेल की हे बऱ्याच जणांना माहिती आहे किंवा 80% जणांना नाही माहिती आहे दॅट माउथ इज द मिरर ऑफ युअर बॉडीज हेल्थ. कारण आपण जे काही खातो ते त्याची पचनक्रिया ही तोंडात सुरू होते. जे आपण चावतो त्यानंतर डायजेशन हे बरोबर होतं. सो ऑटोमॅटिकली जर आपले दात व्यवस्थित नसतील, फंक्शन जर व्यवस्थित नाही झालं तर यू विल हॅव प्रॉब्लेम्स ऑफ युअर इंटेस्टाईन ऑर डिफरंट थिंग्स सच ॲज ॲसिडिटी, रिगर्जिटेशन. त्यामुळे फंक्शन आणि तोंडाचे आरोग्य हे खूपच इम्पॉर्टंट आहे. नक्कीच, तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. माझा या अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की डेंटिस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत चाललेले आहेत. ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स येत चाललेल्या आहेत. काय नेमके याच्यात बदल घडत आहेत, काय सांगाल? ॲडव्हान्सेस भरपूर आलेले आहेत आणि ते आम्ही सगळेजणच इन्कॉर्पोरेट करतो. फॉर एक्झाम्पल आता स्माईल डिझायनिंग आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सवरती इतका भर पडतो आहे, पण त्याचबरोबर प्रिन्सिपली फंक्शन ऑफ द टीथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याचा अर्थ काय होतो की फुल माउथ रिहॅबिलिटेशन जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण खाण्यापासून ते फंक्शन म्हणजे चावण्यापासून तुमच्या टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंटची स्टेबिलिटी बघतो आणि त्याचबरोबर तुमचं दिसणं, एस्थेटिक्स आणि स्माईल डिझाईन हेही केलं जातं. सो इट्स ऑल वन कम्प्लीट ट्रीटमेंट फॉर ऑल द डेंटल नीड. कुठलाही पेशंट ज्यावेळेस पूर्वी असं असायचं की दात दुखायला लागला, दात ठणकायला लागला की मग आपण डेंटिस्टची आपल्याला आठवण यायची, पण आता पेशंटच्या सुद्धा गरजा बदललेल्या आहेत. ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? एकंदरीतच तुम्हाला काय जाणवतंय? सगळ्यात पहिले पेशंट येतात तर बरेच जण हे ॲप्रिहेन्सिव्ह असतात, घाबरलेले असतात. पण भीती कशाची असते? ती म्हणजे पेनची.
सो मेन इम्पॉर्टंट थिंग आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये हा प्रयत्न करतो दॅट वी गो फॉर पेनलेस ट्रीटमेंट्स. ह्याचा अर्थ काय आहे? सगळ्यात पहिले जेव्हा पेशंट येतात तेव्हा आम्ही कन्सल्टेशनमध्ये त्यांना थोडंसं रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना समजवतो की तुमचे ट्रीटमेंट स्टेप्स काय असतील. वेन दे आर अवेअर की काय होणार आहे किंवा काय लागणार आहे, ऑटोमॅटिकली तिकडे थोडा स्ट्रेस कमी होतो. तिथून पुढे पेनलेस ट्रीटमेंटसाठी आपण ॲनेस्थेटिक स्प्रेज, जेल्स वापरून त्यांच्या ट्रीटमेंट्सच्या वेळेला त्यांना एकदम विदाऊट पेन ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो, और मिनिमल पेन ॲट द व्हेरी लिस्ट. So that is what the patient's expectation is, that treatment should be pain free. डेंटिस्ट्रीमध्ये नवनवीन बदल घडत आहेत, अनेक ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स येत आहेत. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आहे? काय बदल होत आहेत? पेशंट्सची काय मानसिकता बदलत चाललेली आहे? त्यांच्या काय गरजा बदलत चाललेल्या आहेत? काय सांगाल? सगळ्यात प्रथम मला हे सांगायला आवडेल दॅट आय हॅव बीन व्हेरी लकी किंवा की मला खूप चांगले मेंटर्स मिळालेत ज्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करू शकले. म्हणजे ज्या फेलोशिप मी केली डॉक्टर रमेश चौधरींच्या अंडर, आणि मी स्वीडनला गेले, तिकडे डॉक्टर मॅट्स विकस्ट्रॉम, अशा सगळ्या नामांकित डेंटिस्ट्स इंटरनॅशनली, त्या सगळ्यांकडनं शिकून आय हॅव बीन एबल टू रिअली इन्कॉर्पोरेट दोज थिंग्स इन माय प्रॅक्टिस. नंतर इथे डॉक्टर अजित शाळेग्राम वगैरे अशा सगळ्या डॉक्टर्समुळे, त्यांच्या मेंटरिंगमुळे आज मी चांगली प्रॅक्टिस करू शकते. So because of that, I do try to do as much as possible, do my best in my dental treatment. एकंदरीतच ज्या पद्धतीने तरुणांना आज डेंटिस्ट्रीची गरज आहे, तरुण मोठ्या प्रमाणात वळत आहेत, त्यांना कॉन्फिडन्स वाढण्यासाठी, पर्सनॅलिटी अधिक चांगली होण्याच्या दृष्टिकोनातून तरुण येत असतात. त्याच पद्धतीने लहान मुलांसाठी देखील तुम्ही काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आणलेले आहात, त्याविषयी सांगा. सो आताच्या ज्या खाण्याच्या पद्धती आहेत मॉडर्न टाईम्सच्या, त्यामुळे लहान मुलांना जास्त दात किडण्याचं हे जास्त झालेलं आहे. जंक फूड हे नुसते लहान मुलंच नाही तर मोठेही खातात, पण लहान मुलांचे कीड खूप रॅपिडली स्प्रेड होते. सो त्याचं हे स्नॅकिंग वाढलं आहे, त्यामुळे हे होतं. म्हणजे 2 मेजर जेवणांच्या मध्ये काहीतरी अरबट चरबट खाणे. गोड खायचे नाही असं नसतं. तुम्ही जर का आपल्या एज ओल्ड ट्रेडिशनप्रमाणे गेलात तर आपल्या ताटामध्ये श्रीखंड, शिरा आणि ह्या सगळ्या इत्यादी गोड पदार्थ असतात, पण ते जेवणाबरोबर. सो जेवणाबरोबर खाल्ल्याने ते कमी होतं. बट लहान मुलांना कम्फर्टेबल करायला सगळ्यात पहिल्या अपॉइंटमेंटला आमच्याकडे स्पेशलिस्ट येतात, पीडियाट्रिक डेंटिस्ट, आणि त्यांचं मॉडेलिंग केलं जातं, म्हणजे की त्यांची भीती घालवली जाते. सेकंड अपॉइंटमेंट जी असते ती पेन फ्री ट्रीटमेंट, म्हणजे साधे छोटे छोटे फिलिंग, क्लिनिंग हे इत्यादी होतात. आणि थर्ड अपॉइंटमेंट जेव्हा ते खूप कॉन्फिडंट होतात इथे यायला, त्यानंतर त्यांच्या मेजर ट्रीटमेंट सुरू केल्या जातात. सो वी टेक केअर नॉट टू रश आवर चिल्ड्रन. सध्याचा कालावधी हा कोविडचा कालावधी आहे. नॅचरली प्रत्येकजण थोडासा स्केअर्ड आहे, घाबरलेला असतो. अशा वेळेस तुम्ही स्वतःची एक SOP तयार केलेली आहे. या SOPच्या विषयी तुम्ही माहिती द्या. येस, आमची एक कंप्लीट प्रोसिजर आहे. पहिली अपॉइंटमेंट म्हणू शकता तुम्ही की मी टेलिफोनिक पेशंटशी बोलते, त्यावेळेला मला ऑटोमॅटिकली कळतं की पेशंटची चीफ कंप्लेंट म्हणजे त्यांना कुठला त्रास आहे, ती गोष्ट सगळ्यात आधी आपण रिलीव्ह करण्याचा प्रयत्न करतो. सो अपॉइंटमेंट्स ह्या फक्त त्यांना दिलेल्या वेळेत, म्हणजे अपॉइंटमेंट वाईजच होतात ट्रीटमेंट्स. जेव्हा पेशंट येतात त्या 2 पेशंटच्या मध्ये 20 मिनिट्सचा माझ्याकडे टर्नओव्हर टाईम असतो. त्याच्यामध्ये आमचं कंप्लीट डिसइन्फेक्शन होतं पूर्ण क्लिनिकचं. सगळ्या गोष्टीत मोस्ट ऑफ द आम्ही डिस्पोजेबल गोष्टीच वापरतो. स्टेरिलायझेशन, अगदी अचूक स्टेरिलायझेशन केलेलं असतं दररोज सकाळी आणि संध्याकाळी. अँड वी यूज स्टेरिलायझेशन पाउचेस. सो प्रत्येक पेशंटसमोर त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स हे नव्याने उघडले जातात. 2 गोष्टी अजून म्हणजे की वी डू फ्युमिगेशन, म्हणजे रात्री फ्युमिगेशन करतो आम्ही क्लिनिकचं वन्स इन फ्यू डेज. सो ट्राईंग टू मेक दिस एन्व्हायरमेंट क्लीन अँड सेफ फॉर द पेशंट ॲज वेल एज फॉर मी. नुकतंच आपण ठाण्यामध्ये क्लिनिक सुरू केलेलं आहे. नॅचरली ज्यावेळेस आपण एखादं क्लिनिक सुरू करतो त्यावेळेस जास्तीत जास्त ते ॲडव्हान्स असावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो. तुमच्या क्लिनिकमध्ये काय काय सोयी अवेलेबल आहेत त्याविषयी माहिती द्या. आपण जे काही कॅपिंग म्हणजे क्राउन्स देतो ते आपण कॅडकॅम
आणि 3D प्रिंटेड क्राउन्स अँड कॅप्स देतो आणि ही अवेलेबल आहे सगळ्यांसाठी, म्हणजे एनी एज ग्रुपसाठी आपल्याकडे बेस्ट ऑफ बेस्ट क्राउन्स अवेलेबल आहेत. स्माईल डिझायनिंग आपण इथे करतो, जिथे लग्ना अगोदर मुलगी असो या अथवा मुलगा त्यांना खूप सुंदर दिसायचं असतं फोटोग्राफ्समध्ये, सो त्यांच्यासाठी आपण स्माईल डिझायनिंग करतो. बट एवढंच नाही, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांचे दात पडले, त्यांना दात बसवायचे, पण त्यांच्याही अपेक्षा काही नुसतं फंक्शनसाठी नसतात. जरी कवळी केली बेसिक तरी त्यातही आपल्याला ती सुंदर करून कॅरेक्टरायझेशन करून ते त्याहून इतके छान दिसतात की जवळपास एक 5-10 वर्ष त्यांच्या चेहऱ्यावरचे कमी होतात. अशा गोष्टींवर भर देतो आपण अलॉंग विथ द फंक्शनल इम्पॉर्टन्स ऑफ डेंटिस्ट्री. एक जस्ट कुतूहल म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय हा, की लोक आता कुठल्या कुठल्या कारणांसाठी, म्हणजे आता तुम्ही ही सगळी अत्याधुनिक ट्रीटमेंट आणलेली आहे, तर लोक कुठल्या कुठल्या कारणांसाठी आता डेंटिस्टकडे येतात, काय सांगाल? सो आता लेटेस्ट म्हणजे बोटॉक्स, फिलर्स, हे सुद्धा डेंटल ट्रीटमेंट बरोबर केलं जातं. का? कारण इथले जे आपले व्रिंकल लाईन्स असतात, आपण फुल माउथ ट्रीटमेंट केली, स्माईल डिझायनिंग केलं किंवा डेंचर केलं तरीही बाहेरच्या ज्या स्किनचे सुरकुत्या आहेत त्या काही आपल्या नुसते दात बसवून जात नाहीत. सो बोटॉक्स फिलर्स हे केलं जातं. त्याच्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड ॲज मॅक्झिलोफेशियल प्रॉस्थेसिस, हे माझ्या स्पेशालिटी अंडर येतं. सो काही अनफॉर्च्युनेट पेशंट ज्यांना कॅन्सरमुळे त्यांचे नाक, डोळा, कान वगैरे इत्यादी दे आर नॉट प्रॉपर, तर वी डू विथ प्रॉपर मेडिकल ग्रेड सिलिकॉननी आपण त्यांना प्रॉस्थेसिस देतो. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ ही बेटर होते. प्रत्येकाला कॉन्फिडन्स हवा असतो पब्लिकली वावरायला, लोकांशी बोलायला, अँड फॉर दॅट everybody wants to feel good, look good. So we provide all of these treatments as well, quality of life increase करण्यासाठी. हे झालं सगळं ॲडव्हान्स ट्रीटमेंटच्या बाबतीत, परंतु मी डेंटिस्टला कधी भेटावं, काय लक्षणं दिसली की मी लगेच डेंटिस्टकडे जायला हवं, काय सांगाल? येस, पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी. कारण म्हणजे डायग्नॉस्टिक, म्हणजे पहिल्या वेळा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळा आम्ही त्यांना त्यांचं डायग्नोसिस करताना इंट्राओरल कॅमेरामधून त्यांना सगळे दात त्यांचे दाखवतो त्यांच्यासमोर. सो आम्हीही तेव्हाच बघत असतो. त्यामुळे कुठे काय प्रॉब्लेम आहे किंवा किती छान आहे हे सगळं त्यांच्यासमोर होतं. सो दॅट इज 100% ट्रान्सपरन्सी ऑफ द ट्रीटमेंट प्लॅन अहेड. डिजिटल एक्सरेज तर आमच्याकडे आहेतच. त्या व्यतिरिक्त पेशंटचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत ते पहिल्या ह्याच्यातच वी डिस्कस विथ देम, आणि तिथून पुढे वी कॅन ड्रॉ अ प्रॉपर ट्रीटमेंट प्लॅन. आत्ता तुम्ही जे काही विवेचन केलेलं आहे ते निश्चितपणे, पण जर आधीच पेशंटनी म्हणजे कुठल्याही प्रकारचे दंतविकार होऊ नयेत किंवा आपले जे परमेश्वराने दिलेलं एक अमूल्य भेट असते दात, म्हणजे हे दीर्घकाळ राहावेत, यासाठी पेशंट्सनी काय काळजी घेतली पाहिजे? सो बऱ्याच वेळा आपल्या इथे दुखल्यानंतर डेंटिस्टकडे येतात, पण असेही आहेत अवेअर जे आपल्याकडे नागरिक आहेत, ते वर्षातनं एकदा नक्कीच येतात आपले दात दाखवायला. का? मला खूप आवडतं जेव्हा मी पेशंटला म्हणते की तुमचे दात ना खूप छान आहेत. सो वन्स दिस कॉन्फिडन्स बिल्ड की ओके मी वर्षातनं एकदा दाखवले, देन आय नो दॅट माय टीथ आर सेफ, कुठेही छोटी पण काळी कीड सुरू नाही झाली आहे. तर इनिशियली तुम्ही जेव्हा स्वतःला जर का घरी एव्हरी मंथ एकदा स्वतःचं तोंड उघडून बघता, तर हे बघा की कुठे काळपट तुम्हाला दिसत नाही आहे ना, कुठेही तुम्हाला थोडंसं दुखणं, सूज जे तुम्ही निग्लेक्ट करताय, किंवा सकाळी उठल्यावरती तुम्हाला असं वाटतंय की मी दमली आहे, माझी मान दुखतीये, डोकं दुखतंय, हे डोकं दुखण्याचे लक्षणं नाही आहेत. दिस इज बिकॉज तुम्ही आयदर नाईट ग्राइंडिंग करताय किंवा दिवसा दात असे क्लेंच करताय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर कधी जाणवल्या, यू शुड कम टू अ डेंटिस्ट फॉर अ चेकअप अँड गेट इट क्लिअर की काही प्रॉब्लेम आहे किंवा नाही. कुठल्या व्हॅल्यूजवर तुमचं हे सगळं क्लिनिक उभं आहे? कुठल्या व्हॅल्यूजवर हे सगळं क्लिनिक पुढे जाणार आहे, तुमची प्रॅक्टिस पुढे जाणार आहे, काय सांगाल? सो ह्यासाठी फक्त मी एकच सांगेन की ॲज मी आई आहे, बायको आहे, मुलगी आहे, आणि या सगळ्यांचा सपोर्ट जर नसता तर हे सगळं शक्य नसतं. माझे आईवडील, माझा नवरा सुमित पांडे आणि माझी मुलगी जी आत्ता 1.25 वर्षाची आहे, पण तरी त्या सगळ्यांच्या कोऑपरेशन आणि सपोर्टमुळे मी हे सगळं उभे करू शकले.
सो दे आर माय बिगेस्ट सपोर्ट अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू दॅम फॉर दॅट. तरी होत्या डॉक्टर अदिती पाटील. नुकतंच त्यांनी ठाणे शहरात आपलं स्वतःचं डेंटल क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि या क्षेत्रात अतिशय चांगल्या दर्जाची सेवा देण्याचं प्रॉमिस ते आपल्या सगळ्या पेशंट्सना करत आहेत. डॉक्टर अदिती, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. माजी नगरसेवक श्री रामभाऊ तायडे यांचा वाढदिवस आज विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा संकल्प काय असा प्रश्न आम्ही श्री रामभाऊ तायडे यांना विचारला. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू बोरसाहेब. आणि बस आता वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प असा आहे का हा जो कोरोना आपल्यामध्ये भारतामध्ये आपल्या पसरलेला आहे आणि गोरगरिबांचे जीव घेत आहे कोरोना. ठाणे सर्वात जास्त आता मागच्या महिन्यामध्ये भरपूर कोरोनामुळं बरंच गोरगरिबांचं नुकसान झालेलं आहे. रस्त्यावर आलेले आहे. बरेच लोक मरण पावलेले आहे. अशा लोकांसाठी, गोरगरिबांसाठी एक चांगलं करण्याची एक इच्छा आहे. त्यांना नोकरी मिळणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या पोट पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्यांना 2 टाईमचं जेवण मिळेल असं काय करण्याची इच्छा आहे. हा संकल्प मी माझ्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवला आहे आणि त्या पद्धतीने माझे पुढचे पाऊल असणार आहे. कोरोना कालावधीमध्ये नागरिकांना मदत करण्यात आली होती. कोरोना कालावधीमध्ये नागरिकांना सर्व प्रकारची मदत पुरवण्यात आमचे कार्यकर्ते अग्रेसर होते असं देखील यावेळी श्री रामभाऊ तायडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. नाही, आता मागच्या 1.5 वर्षापासून सुरुवातीला पहिल्यांदा 2020ला जो कोरोना आला आहे संपूर्ण भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहरामध्ये, तो अतिशय सुरुवातीचा आणि भयावह असा होता आणि आपण एवढं घाबरलेलो होतो. अशा कंडिशनमध्ये आम्ही स्वतः, माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी स्वतः उतरून लोकांना, गोरगरिबांना धान्य वाटप केलेलं आहे. माझ्या शेतातले जवळजवळ 25 ते 30 क्विंटल तांदूळ मी स्वतः वाटलेले आहे. परंतु त्याचा कुठेही वाच्यता केली नाही की कुठेही मी फोटो वगैरे दिलेले नाही किंवा कुठल्याही व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला मी पाठवले नाही.
कारण हा जो दानधर्म असतो हा सुमडीत असतो, हा कोणाला न कळवता जर त्याचा बागुलबोवा मी केलेला नाही आहे. आणि याही वर्षी मी तेच केलेलं आहे, लोकांना धान्य वाटप केलेलं आहे. आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांना किंवा काही कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना ज्या ज्या ठिकाणी काही गरज पडली हॉस्पिटलची, त्या ठिकाणी मी धावून गेलेलो आहे, माझे कार्यकर्ते धावून गेलेले आहे आणि त्यांना सर्वतोपरी मी मदत केलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील श्री रामभाऊ तायडे यांनी काम केलेलं आहे. या कालावधीमध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडण्याचं काम झालं. आता देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते पुढच्या निवडणुकीसाठी सिद्ध असल्याचं श्री रामभाऊ तायडे सांगतात. नाही, तसं बघितलं 5 वर्षापासून नाही. आता अंबरनाथ हे विधानसभेचं इलेक्शन झालं. विधानसभेच्या इलेक्शनला मी अंबरनाथमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे अधिकृत उमेदवार होतो मी अंबरनाथ विधानसभेमध्ये. आणि तेव्हापासून नंतर कोरोना आलाय, तेव्हापासून थोडंसं वातावरण कमी झालेलं आहे, थोडीशी ॲक्टिव्हिटीज कमी झाली त्या कोरोनामुळं. आणि आता तसं कार्यकर्ते ॲक्टिव्ह असतात, कार्यकर्ते काम करतात, मी स्वतः काम करतोय. परंतु पूर्वीसारखं जे ॲक्टिव्हपणा होता तो तसा नाही आहे. आता आम्ही जोराने काम करणार आहोत, जोराने लढणार आहोत. गेल्या निवडणुकीमध्ये श्री रामभाऊ तायडे यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर देखील आपण थांबलो नाही. आपण सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिलो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे नागरिक पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास व्यक्त करतील, असं श्री रामभाऊ तायडे सांगतात. 100% मी आंबेडकर चळवळीचा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि 100% तुमचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार आहे यावर्षी. कारण यावर्षी काही करून आणि सगळ्यांची इच्छा आहे, गोरगरिबाची इच्छा आहे. आणि महानगरपालिकेमध्ये जसं 2012ला मी नगरसेवक झालो होतो त्याच पद्धतीने मी चांगल्या धूमधडाक्याने आणि चांगली एंट्री मी महानगरपालिकेत करावी अशी लोकांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि माझी सुद्धा इच्छा आहे. सातत्याने जनतेमध्ये राहणारा कार्यकर्ता अशा प्रकारची ओळख श्री रामभाऊ तायडे यांची आहे. वाढदिवसानिमित्त आमच्या वतीने देखील त्यांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.